नमस्कार सगळ्यांना. प्राणऊर्जा हिलिंग सेंटर मध्ये उत्कर्ष आणि कौटुंबिक सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन आत्मवंदन आत्मवंदन. तर आज लास्ट डे आहे आपला लेवल 1चा. तुम्हाला मी एक प्रॅक्टिकल साठी सांगितलं होतं की एक अंगठी आणि दोरा असं बांधून ठेवायचं. दोरा एवढा लांब दोरा चालेल आणि अंगठी. अंगठी बांधलात का? प्रॅक्टिकलला लगेच सुरुवात करूया आपण. दुसरा कॅमेरा दिसतो का तुम्हाला? बघा, दिसत आहे? एकच मिनिट. कॅमेरा दिसतोय तुम्हाला? आ, सर एकाने कोणीतरी सांगा, कॅमेरा दिसतोय का? नाही, काहीच दिसत नाही. हे बघा इथे व्हाईट पेजेस दिसले. नाही दिस व्हाईट पेजेस दिसत आहेत का? काहीच दिसत नाही इथे. एक मिनिट हा, पिन करते मी. हम्म. आता दिसत आहे बघा. नाही दिसत. हेच दिसतंय तुमचा तो ह्याचा फोटो दिसतोय फक्त. हेलिंग सेंटर मध्ये तुम्ही लावलेला आहे ना, तोच दुसरा दिसतोय. एक दिसतोय बघा. व्हाईट पेज दिसत आहे, मला दिसतंय, तुम्हाला दिसत नाहीये? हो, दिसतंय दिसतंय ग. दिसतंय. ओके. मला दिसत नाही. पिन मध्ये घ्या. पिन मध्ये म्हणजे? पिन मध्ये म्हणजे तिथे 3 डॉट आहेत ना फोटोच्या तिथे, किंवा गॅलरी मध्ये जावा. मोबाईल मध्ये आहात हा ना तुम्ही? हा 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 दिसला हा आता? बरोबर, आता दिसतंय बघ. हा, आता ओके दिसतंय. ओके. तर आज आपण पहिल्यांदा कॅप्टन. पेंडुलम डाउजिंग शिकून घेऊया. ओके. हम्म. पेंडुलम डाउजिंग हम्म. शिकल्यानंतर जस्ट बेसिक टू प्रॅक्टिकल्स होणार आहेत पेंडुलम डाउजिंगची. आणि त्यानंतर हम्म. आपण झिबू सिम्बॉल शिकूया. तर सर्वात प्रथम बघा की तुम्ही तुमच्या आयुष्यातील जे महत्वाचे क्वेश्चन आहेत त्यांचं जर आन्सर तुम्हाला हवं असेल, तर यासाठी तुम्ही अ, ह्या हे जे काही पेंडुलम डाउजिंग तुम्ही शिकता त्या पेंडुलम डाउजिंगचा यूज करू शकता. ओके. तर काय करायचंय, पेंडुलम डाउझरला पहिल्यांदा हातात घ्यायचंय. म्हणजे आता तुमच्याकडे डाउझर नाहीये, हा अशा प्रकारे डाउझर असतोय बघा. दिसला? दिसतोय? दिसला का डाउझर? हा क्लिअर कॉटचा डाउझर आहे. दिसला डाउझर? हा क्रिस्टलचा डाउझर आहे. ह्या डाउझरला हो जर हो. एनर्जी दिला, सिम्बॉल दिला, जेव्हा तुम्ही थर्ड लेवल शिकाल तेव्हा पूर्णपणे तुम्ही त्या 100% एनर्जी तुम्ही जेव्हा ह्या डाउझरला देता, ह्या डाउझर बरोबर कनेक्टेड होता ना, तेव्हा तुम्हाला अगदी राईट आन्सर मिळतात. म्हणजे अशी प्रॅक्टिकल्स आम्ही घेतो की ज्यांना शुगर किंवा बीपीचा त्रास असेल आणि त्यांच्याकडे जर मशीन असेल अवेलेबल, तर त्यांनी आधी ह्या डाउझर थ्रू क्वेश्चन विचारायचे की आय ऍट प्रेझेंट माझी शुगर किती आहे. ओके. तर जे उत्तर हे डाउझर सांगतं की आता की काय असेल, हम्म. त्यानुसार थोड्या वेळाने जर तुम्ही शुगर चेक केलात मशीनला, तर त्या रेंजमध्ये शुगर असेल. हे प्रॅक्टिकल कधी तुम्ही शिकणार? थर्ड लेवलला. आता जस्ट तुमचं हम्म. एक्झाम्पल म्हणून आपण बघूया की डाउझर कसा वर्क करतो. ओके. तर सर्वात प्रथम काय करायचं, सगळ्यांकडे आहे अंगठी आणि दोरा. जे जे आता हो. प्रॅक्टिकल करू शकतात त्यांनी अंगठी आणि दोरा घ्यायचाय आणि रेकीची प्रार्थना करायची. ओके. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्यू माता पिता समस्त गुरुजनांचे आभार. पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचतत्वांचे आभार मानायचे. या ब्रह्मांडातील सर्व सजीव निर्जीव वस्तूंचे आभार. ओके. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मग काय म्हणायचं की अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होते. ओके. म्हटलं?
अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. आणि थोडस चार्ज करायचं आणि रेखी ऊर्जेला प्रार्थना करायची. आणि तुमच्या ईश्वर गुरुंना प्रार्थना करायची की तुम्ही आता जो तुमच्या हातात डावजर घेतलाय, तुमची अंगठी आणि दोरा असेल तर त्या डावजर बरोबर कनेक्टेड व्हा. ओके. प्रार्थना करायचे, थोडासा चार्ज करायचे त्याला. आणि रेकीची प्रार्थना करताना रेकीला म्हणायचंय की मी आता या डावझरला माझ्याबद्दल किंवा इतरांबद्दल जे काही क्वेश्चन विचारणार आहे त्या क्वेश्चनची आन्सर मला दे. ओके. त्या क्वेश्चनची आन्सर मला दे असं त्या डावझरला सांगायचंय. म्हणजे रेकीची प्रार्थना करताना रेकीला बोलायचं की आता मी जे माझ्याबद्दल असतील किंवा इतरांबद्दल जे काही क्वेश्चन या डावझरला करेन तर त्या डावझरने मला योग्य ते आन्सर द्यावं. प्रार्थना झाली करून. एनर्जी, रेखी ऊर्जा तुम्ही त्या डावझर बरोबर कनेक्टेड केला. ओके. आता माझा सेकंड जो व्हिडिओ आहे, सेकंड स्क्रीन मी ऑन करते ज्यामध्ये तुम्हाला पेपर दिसेल. दिसतोय? तर त्या हो. पेपरवर तुम्ही एक पेपर घेऊन बसलाय का? पेपर, वही बुक आहे ना, वही नोटबुक. आहे. हा. तर पेनने एक डॉट काढायचा. बघा, हा एक डॉट काढायचा. डॉट काढला. डॉट काढला का तुम्ही? बघा, हो. क्लिअर दिसतोय. डॉट काढला. हो. ओके. आता त्या डॉटच्या इथे आपली अंगठी किंवा डावजर जो आहे तो इथे असा ठेवायचा. एकच मिनिट मी थोडस एक मिनिट थांबा. डावजरला बघा, प्रॅक्टिकल आधी बघून घ्या. डावजरला इथे ठेवलं. डावजरला मी काय सांगते की हे डावजर क्लॉक वाईज फिर. ओके. घड्याळाच्या काटा जसा फिरतो तसं क्लॉक वाईज फिर. फिरतो का? माझा हात स्टेबल आहे, दिसतोय? दिसतच नाहीये काय. काहीच दिसत नाही बघा. तुम्हाला दिसत, गॅलरीमध्ये जाऊन बघा, स्पष्ट दिसतं इथे. गॅलरीमध्ये जाऊन बघा मॅडम. म्हणजे कसं करा माहितीये की जो फोटो आहे ना, म्हणजे मोबाईल, तर मोबाईल जर असं हम्म. पुढे असं हे करा, जसं आपण फोटोज बघताना कसं करतो, असं स्क्रोल करतो पुढे पुढे, तसं स्क्रोल करा. मग तिथे हम्म. सगळी जण दिसतील, जे जे आता ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ ऑन आहे ते सगळी जण दिसतील. ओके. हम्म. दिसत आहे? हम्म. ओके. आता बघा माझा हात बघा, बोट बघा की मी काही डावजरला हलवते वगैरे असं काय तुम्हाला वाटत असेल. मी आता डावजर खाली त्या पॉइंटवर ठेवला आणि डावजरला मी आज्ञा दिली की हे डावजर दिसत क्लॉक नाहीये वाईज ते फिर. पेपर पेपर व्यवस्थित धर. बघा डावजर फिरतोय क्लॉक वाईज. फिरतोय का? येस मॅम. येस हो. येस. तुम्हाला दिसत नाही मॅडम? दिसत नाहीये. एक मिनिट. आता बघा,
थोडस चेंज करूया. आता दिसतंय का बघा. हम्म. पुन्हा मी हम्म. डावझरला आता आज्ञा देते की हे डावझर क्लॉकवाईज फिर. माझं बोट बघा, मी हलवते का, हात हलवते का, की फक्त डावझर हलतोय? ब्राउझर ठेवतोय. फक्त डावझर हलतो की नाही? हम्म. स्टॉप. स्टॉप झाला बघा, स्टॉप होतोय. झाला की नाही स्टॉप? हम्म. क्लॉकवाईज फिरत होता तो, स्टॉप झाला. बरोबर. नाही, हम्म. आता डावझरला काय सांगायचं की हे डावझर अँटी क्लॉकवाईज फिर. तुम्ही प्रॅक्टिकल करत आहात का? जे करत आहेत त्यांनी व्हिडिओ नाही. ऑन करा, म्हणजे मला समजेल तुम्ही बरोबर करत आहात की नाही. मॅडम फिरतोय का क्लॉकवाईज? नाही केलं नाहीये, तुम्हालाच बघते. ओके, चालेल. प्रॅक्टिकल बघून घ्या. तुम्ही केला तर तुम्हाला जरा आनंद होईल. काय करायचं, तुम्ही त्या एनर्जी कनेक्ट केलात ना, तर एक हा. काढून घ्या पेजवर असं. हा. अंगठी जी आहे ती अशी खाली टेकवायची आहे. तिला सांगायचं की हे डावझर अँटी क्लॉकवाईज फिर. बघा, लगेच फिरायला सुरुवात झाली. अँटी क्लॉकवाईज फिर म्हणजे घड्याळाचा उलटा काटा जसा फिरेल तसं. दिसतंय मॅडम? दिसतंय सगळ्यांना अँटी क्लॉकवाईज फिरतोय डावझर? हो. येस मॅम. तुमचा पण फिरला दुर्वा मॅम? नाही. तुमचा नाही फिरला. बघा, करून बघा, प्रॅक्टिस करा. बघा किती जोरात फिरतोय. माझा हात बघा, मी काय हात काय हलवते का नाही, स्टेबल आहे हात. नाही. तुमचं पण होईल. ऊर्जा कनेक्ट करा. माझ्या 100% ऊर्जा आहे, प्लस एक क्रिस्टल आहे, त्यामुळे थोडस लगेच होतंय कनेक्ट. पण तुम्ही प्रयत्न केला बरोबर. तर होईल. प्रयत्न करून बघा. डावझरला सांगायचंय की हे डावझर क्लॉकवाईज फिर. फिरतोय का? होईल का असं मनात धरायचं नाही, प्रश्न. फिरेल. पहिलं हे बघा, त्या डॉटवर असं टेकवायचंय. हो. ओके. आणि नंतर वर त्याला डॉटवर टेकून काय तुम्हाला जे सांगायचं ते सांगायचं की हे डावझर क्लॉकवाईज फिर आणि वर करायचं. बघा, आपणच फिरायला सुरुवात झाला डावझर. सगळं ऐकतो डावझर. स्टॉप. झाला फिरतो तुमचा डावझर. फिरतो जरा, जरासा फिरतो. हा, 10% ऊर्जा आहेत ना आता तुमच्याकडे. हा. आता तुम्ही लेवल 1चा शक्तिपात घेतला, 10% ऊर्जा आहे. नेक्स्ट प्रॅक्टिकल. तिथून एक ना अशी लाईन काढायची. काढलात लाईन? बघा, हो. आडवी लाईन. पुन्हा डावझरला काय सांगायचं, हे डावझर आडव्या लाईन मध्ये फिर. बघा हा, डावझरला इथे ठेवलं. डावझरला हम्म. सांगायचं डावझर आडव्या लाईन मध्ये फिर. बघा, डावझर सगळं ऐकतो. दिसलं? माझा हात हो. स्टेबल आहे. हो. ओके, डावझर फिरतो आडव्या लाईन मध्ये. हो. तुम्ही करून बघा प्रॅक्टिकल मॅम. दिसलं का सगळ्यांना प्रॅक्टिकल? तुम्ही करून बघा. डावझर आडव्या लाईन मध्ये फिर असं त्याला मनापासून सांगा. बाकीच्यांना दिसत आहे? फिरतोय ना? हो. आता एक उभी लाईन काढायची.
ओके, नेक्स्ट एक उभी लाईन काढा बघा. ज्यांच्याकडे अंगठी दोरा आहे त्यांनी प्रॅक्टिकल करून बघा. रेकीची प्रार्थना करायची. त्यानंतर रेकी ऊर्जा त्या डावजर बरोबर कनेक्ट करायची. आणि पुन्हा डावजरचे आभार मानून डावजरला सांगायचं की मी जे आता क्वेश्चन विचारणार आहे माझ्याबद्दल असतील किंवा इतरांबद्दल असतील, तर त्या क्वेश्चनची योग्य आन्सर मला दे. बाकीच्यांना दिसत आहे? ओके, नेक्स्ट प्रॅक्टिकल. आता डावजरला काय सांगायचं की उभ्या रेषेत फिर. हे डावजर उभ्या रेषेत फिर. बघा, दिसतो? बघा माझा हात बघा स्टेबल आहे. डावझरकडे बघण्याआधी माझा हात बघा की मी स्टेबल आहे की मी ते म्हणजे उभ्या रेषेत फिरवते. फिरतो की नाही? प्रॅक्टिस पाहिजे तेवढी. हे डावझर उभ्या रेषेत फिर. बघा किती जोरात फिरत आहे. स्टॉप केल्यावर स्टॉप पण होतो. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर ह्या डावझर सोबत म्हणजे डावझरचा यूज करून करू शकता. उद्या जर तुम्ही म्हणजे हे कम्प्लीट झालं ना, तुमचं मास्टर लेवल कम्प्लीट झाली आणि तुम्हाला जर असं वाटलं की पुढे जाऊन तुम्ही हिलिंग द्यावं, स्वतः घर बसल्या थोडेसे पैसे कमवू शकता, यासाठी तुम्ही जर स्वतःच एक हिलिंग सेंटर ओपन केलात, ओके, तर देखील तुम्ही ह्या डाउझरला पहिला क्वेश्चन विचारू शकता की ही केस मी घेऊ का, किंवा ह्या केस असं असं आहे तर त्यासाठी कुठची रेमेडी देऊ किंवा काय करू. डाउझरला क्वेश्चन विचारून तुम्ही करू शकता. चला मॅडम, तुम्ही आता म्हणा माझ्या मोठ्या मुलीचं नाव काय आहे हे तुम्ही बघू शकता. यस नो, त्यासाठी यस नो असं करायचं आहे. तुम्हाला दाखवते, एकच मिनिट. पिन मध्ये घेते मी. लाईन काढायची अशी. यस नो, यस नो. तुमच्या मुलीबद्दल जर विचारायचं असेल काही क्वेश्चन, तर मुलीबद्दल. तुमच्याबद्दल विचारायचं असेल तर तुमच्याबद्दल. ओके, मी स्वतःबद्दल विचारते, तुम्ही कोणाबद्दल विचारायचं असेल ते विचारू शकता. जेव्हा तुम्ही इतरांबद्दल बोलत असाल तेव्हा पुन्हा एकदा डाउझरशी कनेक्ट म्हणजे एनर्जी कनेक्ट करताना काय बोलायचंय की आता मी ह्या ह्या व्यक्तीबद्दल जे काही क्वेश्चन विचारत आहे त्याबद्दल मला मार्गदर्शन कर. ओके, खाली कुणाबद्दल विचारत आहे त्याचं नाव लिहायचंय. डाउझरला आता क्वेश्चन विचारूया. कसं हे केलंस ते खाली हम्म? खाली ना एक, लाईन कशी मारले? हा एक लाईन, आडवी लाईन मारायची आहे. हे बघा, दिसते एक आडवी लाईन, नंतर अशी एक लाईन आणि अशी लाईन. इथे म्हणजे यस, हे नो. तुम्ही विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर जर यस असेल, डावझरने यस सांगितलं तर डावझर असा फिरेल. आणि तुमच्या क्वेश्चनचा आन्सर नो असेल तर डावझर असा फिरेल. समजलं? एक आडवी लाईन, नंतर मध्ये जो डॉट असेल त्याला एक इथून लाईन कनेक्ट करायची आणि एक इथून लाईन कनेक्ट करायची. चला, आता मी क्वेश्चन विचारते. स्टेबल व्हायला द्यायचंय. हे डावझर
आता माझा क्वेश्चन आहे की मी उत्कर्षा माझ्या मुलीचं नाव आरोही आहे का? यस. बघा किती जोरात फिरतोय. माझा हात स्टेबल आहे. प्रॅक्टिकल करून बघा. सर राईट येत आहे. मॅडम हसतायत म्हणजे आन्सर राईट आहे. ध्रुव मॅडम. ओके, आता ह्या तुमच्या 10% ऊर्जा याच्याशी कनेक्ट आहेत. जेव्हा तुम्ही 100% ऊर्जा कनेक्ट कराल तेव्हा तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टी की एखादी हरवलेली गोष्ट जर तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही ब्राउझरला विचारू शकता. फक्त तुमचा ट्रस्ट असणं गरजेचं आहे. लगेच ती गोष्ट मिळून जाते. ओके, एखादी वस्तू हरवली असेल किंवा आता तुमच्या मुलांबद्दल काही तुम्हाला क्वेश्चन असतील, तुम्ही ब्राउझरशी कनेक्ट होऊन ब्राउझरला विचारू शकता. 10% ऊर्जांनी तुम्हाला जर एवढा रिझल्ट मिळत असेल तो पण परफेक्ट. तर जेव्हा तुम्ही 100% ऊर्जा तुमच्या या ब्राउझर बरोबर कनेक्ट कराल, हा एक ब्राउझर आहे. हा क्रिस्टल फॉर्म मध्ये आहे, म्हणजे क्रिस्टलचा ब्राउझर असतो. तुम्हाला मी सांगितलंय जर तुम्ही क्रिस्टल यूज केलात तर त्याची एनर्जी, रेकीची एनर्जी जर 100% असेल तर क्रिस्टल यूज केल्यानंतर त्याची एनर्जी 200% होते आणि ऍक्युरेट आन्सर तुम्हाला मिळतं. फक्त निसर्गाशी संबंधित म्हणजे जे गोष्टी निसर्गासोबत घडणाऱ्या आहेत अशाच गोष्टी विचारायच्या आहेत. नंतर काही लोक मला मुलगा होणार आहे का, मुलगी होणार आहे का, तर ते उत्तर हे आपण एनर्जीशी खेळायचं नाहीये. आपण एनर्जी यूज करतो आणि ज्या गोष्टी निसर्गाशी संबंधित आहेत ना त्याच गोष्टी आपण विचारायचे या ब्राउझरला. ओके. ओके. हे बेसिक क्लास म्हणजे बेसिक ही प्रॅक्टिकल होती. जे मास्टर लेवलला हम्म. असतील त्यांना 100% ऊर्जांचा वापर करून कसा ब्राउझरचा योग्य प्रकारे यूज केला जातो किंवा तुम्ही कसा ब्राउझरचा यूज करून कोणाची म्हणजे तुमची स्वतःची एनर्जी चेक कशी करू शकता, तुमचे चक्र बॅलन्स आहेत की नाही, कुठचं चक्र बॅलन्स आहे, कुठचं इम्बॅलन्स आहे, इतरांचं देखील चक्र बॅलन्स आहे इम्बॅलन्स आहे ते तुम्ही चेक करू शकता. ओके. तर काही क्वेश्चन आहे तुम्हाला या रिलेटेड, काही क्वेश्चन आहेत का? हम्म. टेन्शन नाहीये. आता जर आपलं पुढचं शिकायचं असेल ना तर काय केलं पाहिजे हा ते ते सांगते. अजून विचारायचंय. अजून आजचा लेक्चर आहे बाकी. अजून एक पार्ट आहे तो आपण कम्प्लीट करू. झिबू सिम्बॉल आहेत ते देखील तेवढेच महत्वाचे आहेत. झिबू सिम्बॉलचा एक वेगळा कोर्स येतो पण लेवल 1 ला कसं सगळेच हम्म. लेवल 2 ला जातात असं नाही. म्हणून झिबू सिम्बॉल जे हम्म. आहेत हे आपण हम्म. ह्या क्लास सोबतच शिकवत असतो. ओके. की लेवल 1 मध्ये आम्ही शिकवतो फ्री हम्म. मध्ये. मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर झिबू सिम्बॉल फक्त शिकवायला 3 ते 4 हजार रुपये घेतले जातात. त्यापेक्षा पण घेतले जातात पण कमी नाही. ओके. तर महत्वाचे जे काही सिम्बॉल आहेत ते आपण आज शिकणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला याबद्दल काही क्वेश्चन आहेत का ब्राउझर बद्दल? ब्राउझर बद्दल काही क्वेश्चन आहेत? कुठचाही यस नोचा आन्सर तुम्ही काढू शकतात. शुगर कशी चेक करायची, ब्लड प्रेशर कसं चेक करायचं हे म्हणजे हा बेसिक कोर्स आहे. ऍडव्हान्स कोर्समध्ये तुम्हाला फ्री दिला जातो. लेवल 2 जे पुढे कंटिन्यू करतात त्यांना एक क्रिस्टल थेरपीचा कोर्स आहे आणि पेंडुलम डाउजिंग ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगते की आपण काय शिकणार. आता बघा की आता तुम्ही अंगठी जी घेतलाय ना ती आधी व्यवस्थित ठेवायची. बऱ्याच लोकांची अंगठी हरवते त्यामुळे त्याची जबाबदारी तुमची. नंतर हम्म. पुन्हा दुसरी अंगठी घेऊन शोधाल डावझरला विचारून की माझी हरवलेली अंगठी कुठे आहे. तर तसंही झालेलं आहे. हरवलेल्या गोष्टी तुम्हाला एक्झॅक्ट सापडतात. फक्त तुम्हाला क्वेश्चन करता आलं पाहिजे आणि त्या ऊर्जांसोबत कनेक्ट व्हायला आलं पाहिजे. ओके. तर अजून काही क्वेश्चन आहेत तुम्हाला?
बाय.